मुलांनो, गुड मॉर्निंग. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट हे नवीन प्रकरण आपण अभ्यासत आहोत. यापूर्वी आपण या प्रकरणामधील बाजार म्हणजे काय ही संकल्पना अभ्यासलेली आहे आणि बाजाराचे वर्गीकरण अभ्यासत आहोत. त्यामधील स्थळानुसार बाजाराचे प्रकार आणि काळानुसार बाजाराचे प्रकार अभ्यासले आहेत. आज आपण स्पर्धेनुसार बाजाराचा प्रकार अभ्यासणार आहोत. हा प्रकार आहे तो 1 क्रमांकाचा पूर्ण स्पर्धा. पुन्हा एकदा बाजाराचे प्रकार आपण आठवून पाहूया. आपण बाजाराचे 3 प्रमुख प्रकार अभ्यासलेले आहेत. स्थळ यानुसार होणारे बाजाराचे प्रकार, काळानुसार बाजाराचे प्रकार आणि स्पर्धेनुसार. तर आपले 2 प्रकार पूर्ण झालेले आहेत. स्थळानुसार 3 प्रकार अभ्यासले, स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. आणि बाजाराच्या काळानुसार जो प्रकार आहे अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ, हा अभ्यास मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झाला आहे. आज आपण स्पर्धा प्रकारानुसार बाजाराचं वर्गीकरण जे केलं जातं त्यामधला किंवा एक अभ्यासणार आहोत प्रकार पूर्ण स्पर्धा. चला तर मग आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ते समजावून घेऊया. स्पर्धेनुसार निर्माण होणारा बाजाराचा प्रकार. अर्थशास्त्रात विक्रेते व ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्त्वाचा निकष आहे. आता इथे स्पर्धा कोणामध्ये आहेत तो मुद्दा लक्षात घ्या. विक्रेते आणि ग्राहक. विक्रेते आपली वस्तू विकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ग्राहक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये विक्रेत्याचा हेतू आहे वस्तू कमी देऊन जास्त पैसे मिळवणे आणि ग्राहकाचा हेतू आहे पैसे कमी देऊन जास्त वस्तू कशा मिळतील. ही जी त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे त्यातून बाजाराचा प्रकार निर्माण होतो. विक्रेत्यामधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध प्रकारांचा अभ्यास करूया. आता विक्रेत्यांच्यामध्ये कशी स्पर्धा होते आणि त्यानुसार मग बाजाराचे विविध प्रकार आहेत ते आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार घेतलेला आहे आपण पूर्ण स्पर्धा. अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे, परीक्षेसाठी हमखास येणारा. त्याचा अर्थ आणि व्याख्या पण आपण अभ्यासूया. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. ही ओळ लक्षात ठेवा की पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारात नाही आहे, एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. याचा अर्थ असा की तुम्ही वस्त्र खरेदीसाठी दुकानात गेलात पण बाहेर पुतळे लावलेले असतात आणि पुतळ्याला वस्त्र घालून ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय तर त्यासारखी वस्त्र आतमध्ये आहेत. त्याप्रमाणेच इथे ही एक आदर्श अशी बाजार व्यवस्था काल्पनिक आहे. त्याच्या आधारे बाकीच्या बाजाराच्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत किंवा प्रकार निर्माण झालेले आहेत. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. मिसेस जॉन रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ही व्याख्या केलेली आहे, ती पाठ करायची आपण. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. असंख्य शब्द लक्षात ठेवा, अगणित, न मोजता येणारे. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिनसी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. सगळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यावर कोणतंही बंधन नसतं
आणि वस्तू एकजिन्सी असतात. एकजिन्सी म्हणजे सगळ्या सारख्या. उदाहरणार्थ वह्या पुस्तकांची दुकानं असतील तर त्या वह्या पुस्तकही तिथे सगळी सारखी असतील. फळांची दुकानं असतील तर फळंही त्या सगळ्या ठिकाणी सारखी असतील अशा अर्थाने. तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. म्हणजे बाजाराची माहिती, बाजार व्यवस्थेचं, अर्थव्यवस्थेचं ज्ञान ग्राहकांना पण आहे आणि विक्रेत्यांना पण आहे. अशी जी बाजार व्यवस्था असेल ती पूर्ण स्पर्धा असते. चला तर अशा या पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आपण आज अभ्यासणार आहोत. वैशिष्ट्यांना अटी असंही म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा अटी कोणत्या आहेत किंवा वैशिष्ट्य काय आहेत. 1. असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. 2. एकजिनसी वस्तू. 3. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. 4. एकच किंमत. 5. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. 6. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. 7. वाहतूक खर्चाचा अभाव. आणि शेवटचा 8वा सरकारी हस्तक्षेप नाही. या 8 वैशिष्ट्यांचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया. पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. जणू काही सागर, जणू काही समुद्र, न मोजता येणारे असे ग्राहक आणि विक्रेते असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. जसं समुद्रामध्ये एखाद्या बादलीचं प्रमाण किती नगण्य आहे, एक बादली पाणी कुठे आणि समुद्र कुठे, तसं ग्राहक आणि विक्रेते एकटा अगदी नगण्य सहभाग असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. एखाद्या विक्रेत्याने ठरवलं आपल्याला परवडत नाही आहे, बाजारातून आपण बाहेर पडूया, नाही विकायची वस्तू, तरी पण बाजारातल्या किमतीवर काही फरक पडणार नाही, प्रभाव पडणार नाही एका विक्रेत्याच्या कृतीचा. त्याचप्रमाणे त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. हा शब्द लक्षात ठेवा. विक्रेत्यांना जी बाजारात किंमत असेल ती स्वीकारावी लागते. असं तो टाळू शकत नाही. ती किंमत आहे त्या किमतीला त्याला वस्तू विकावी लागते. म्हणूनच एक इंग्रजी शब्द लक्षात ठेवा, प्राइस टेकर. टेकर म्हणजे तो किंमत स्वीकारणारा असतो. विक्रेता, पूर्ण स्पर्धेमध्ये जो विक्रेता आहे वस्तू विकणारा, तो प्राइस टेकर असतो. म्हणजे जी किंमत बाजारात निश्चित होईल त्या किमतीला त्याला वस्तू विकावी लागते, ती किंमत स्वीकारावी लागते. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकाला वाटलं वस्तूची किंमत जास्त आहे, नाही खरेदी करायची, तरीही मागणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे ग्राहक आणि विक्रेते इतके असंख्य आहे त्यांची संख्या की एखादा ग्राहक किंवा एखादा विक्रेता किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहूया, एकजिनसी वस्तू. एकजिनसी याचा अर्थ समजावून घ्या. पूर्ण स्पर्धेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. असंख्य विक्रेत्यांकडून केली जाणारी वस्तू, विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रंग, रूप, चव इत्यादी बाबतीत एकजिनसी असली पाहिजे. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तू सगळ्या सारख्या असतात. उदाहरणार्थ जर फळ सफरचंद विकले जात असतील, शेजारी दुकानं असतील बरेचसे, तर त्या फळांचा रंग, चव, आकार, रूप हे सुद्धा सारखं असेल. या दृष्टीने वस्तू सगळ्या एकजिनसी असतात असं गृहीतकच मांडलेलं आहे हे. म्हणूनच सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. एखाद्या दुकानात न घेता तीच वस्तू दुसऱ्या दुकानात त्याच किमतीला तशाच प्रकारची जर ग्राहकाला मिळणार असेल तर ती वस्तू म्हणायचं एकजिनसी वस्तू, सारखी समान वस्तू. तिसरं वैशिष्ट्य आपण पाहूया, मुक्त प्रवेश.
आणि निर्गमन शब्द, या दोन्ही शब्दांना इंग्रजी शब्द लक्षात ठेवा. फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट. निर्गमन म्हणजे एक्झिट जाणे, प्रवेश येणे. मुक्त प्रवेश आणि निर्गमन म्हणजे येण्याचं आणि जाण्याचं स्वातंत्र्य. पाहूया आपण. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही बंधन नसतात. म्हणजे ग्राहकांच्यावर आणि विक्रेत्यांच्यावर कोणतंही बंधन नाही. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात. उदाहरणार्थ IT क्षेत्रामध्ये जर कंपन्यांना अधिक नफा मिळत असेल तर त्या क्षेत्रामध्ये उद्योजक आपली उद्योग संस्था उभारू शकतात. आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. आणि जर तोटा होत असेल त्या व्यवसायात तर तो व्यवसाय किंवा उद्योग संस्था बंद करण्याचं स्वातंत्र्य असतं. म्हणजे बाजारामध्ये येण्याचं आणि जाण्याचं उद्योग संस्थांना पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. क्रमांक 4चं वैशिष्ट्य, एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. पहा, जर सर्वत्र सगळ्या वस्तू जर एकसारख्या आहेत रंगरूप चव गुणवत्तेने, तर वस्तूची किंमत एकच राहील. एक विक्रेता आपल्या वस्तूची किंमत वाढविल तर त्याच्या वस्तू विकल्या जाणार नाहीत, कमी करेल तर त्याच्या विकल्या जातील आणि बाकीच्यांच्या ही वस्तूची किंमत कमी होईल. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत आहे सगळ्या वस्तूंची समान, आणि मागणी पुरवठ्याच्या आंतरक्रियेने ते निर्धारित होते म्हणजे ठरते. पुढचं वैशिष्ट्य, बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. ग्राहकांना या बाजार व्यवस्थेचं संपूर्ण ज्ञान असतं. पुढचं वैशिष्ट्य आहे 6, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. गतिशील असते म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता. गतिक्षमता किंवा गतिशीलता दोन्ही शब्द एकच आहेत. म्हणजेच श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात. हे पूर्ण स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की श्रम म्हणजे कामगार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाऊ शकतात कामाला. भांडवल सुद्धा एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात, एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतात. म्हणजे ते गतिशील आहे. उत्पादनाचे जे घटक आहेत ते पूर्ण गतिशील आहेत. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 7, वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते. आता ही जर अट पाळायची असेल तर वाहतूक खर्च धरताच येणार नाही, कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. पहा, बाजारात वस्तू विकायला येतात त्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून आलेल्या असतात. त्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये त्या वाहतुकीचा खर्च धरलेला असतो. पण तो वाहतुकीचा खर्च जर त्यात धरला तर प्रत्येकाच्या वस्तूची किंमत वेगळी होईल आणि मग ते पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरणार नाही. म्हणून इथे गृहीतकच मानलेलं आहे की वाहतुकीच्या खर्चाचा अभाव. वाहतुकीचा खर्च कोणाचाही गृहीत धरलेला नाही. वाहतूक खर्चाचा अभाव हे महत्त्वाचं वैशिष्ट्य. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे 8, सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण. निरहस्तक्षेप धोरण म्हणजे अडथळा न करणे, हस्तक्षेप न करणे. हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडीमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. सरकारचा कुठलाही हस्तक्षेप या अर्थव्यवस्थेच्या कार्यामध्ये अजिबात असत नाही. आर्थिक कार्यामध्ये हस्तक्षेप नसतो. ही झाली 8 वैशिष्ट्य.
8 गुणांच्यासाठी हा दीर्घ प्रश्न येऊ शकतो. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ते सांगून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये किंवा अटी स्पष्ट करा. दीर्घ प्रश्नासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पाहूया आपण की पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत कशी ठरते आणि त्या किमतीला समतोल किंमत असे म्हणतात. मग ती समतोल किंमत कशी ठरते ते आपण अभ्यासणार आहोत. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतर प्रक्रियेतून निश्चित होते. याला समतोल किंमत म्हणतात. आता मागणी आणि पुरवठा या दोन नियमांचा इथे पुन्हा उल्लेख येणार आहे. मागणीचा नियम पुन्हा आठवा आणि पुरवठ्याचा नियमही पुन्हा आठवा, त्याचा इथे उपयोग होणार आहे. मार्शलने किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केली आहे. जसं कात्रीने कापड कापायचं आहे, त्याला 2 ब्लेड्स असतात किंवा पाती असतात. एका पात्याने कापड कापलं जात नाही. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीची दोन्ही पाती आवश्यक असतात, त्याप्रमाणे समतोल किंमत निश्चितीसाठी मागणी व पुरवठा दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. म्हणजे किंमत निश्चितीसाठी मागणी आणि पुरवठा हे 2 ब्लेड्स किंवा कात्रीप्रमाणे 2 पाती आवश्यक असतात. हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत. आता आपण कोष्टक आणि आकृतीच्या सहाय्याने ते समजून घेऊया. तत्पूर्वी मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम लक्षात घेऊया. मागणीच्या नियमामध्ये इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. हा व्यस्त संबंध लक्षात घ्या. आणि पुरवठ्याच्या बाजूने वस्तूची किंमत वाढली तर पुरवठाही वाढतो, वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठाही कमी होतो. हा किंमत आणि पुरवठ्यामधला समसंबंध म्हणजे व्यस्त आणि समसंबंध लक्षात ठेवा, आपल्याला पुढे उपयोगी होईल. आता पहा, एक कोष्टक घेतलेलं आहे मागणी आणि पुरवठ्याचं. त्यामध्ये काय काय दाखवलेलं आहे ते आपण पाहूया. पहा, पहिल्या रकान्यामध्ये सफरचंदाची किंमत घेतलेली आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये मागणी किलोग्रॅममध्ये घेतली आहे आणि किंमत प्रति किलो रुपयामध्ये घेतली आहे. पुरवठा किलोमध्ये घेतला आहे आणि पुढे मागणी आणि पुरवठ्याचा संबंध कसा होतो हा एक रकाना आहे. आता पहा, सफरचंदाची किंमत 100 रुपये किलो असताना मागणी आहे 5000 किलोची बाजारामध्ये आणि पुरवठा आहे फक्त 1000 किलोचा. आता पहा की पुरवठा कमी आहे आणि मागणी जास्त आहे. मग तिथे कोणामध्ये स्पर्धा होणार आहे? 5000 किलोची मागणी आहे आणि पुरवठा मात्र 1000च आहे. 4000 किलोची मागणी कमी पडते. मग मागणी करणारे जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये वस्तू मिळविण्यासाठी किंवा ते सफरचंद मिळविण्यासाठी स्पर्धा होईल आणि मग किंमत वाढेल. ती होईल पुढे 200 रुपये. कारण वस्तू कमी आलेली आहे बाजारात आणि मागणी जास्त आहे, किंमत वाढते. मग त्यावेळेला मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे या पहिल्या रकान्यामध्ये. दुसऱ्या रकान्यामध्ये 200 रुपये किंमत झाली, मागणी 4000 झाली किलोची आणि पुरवठा झालेला आहे 2000. पुन्हा 2000 किलोची मागणी जास्त आहे, मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. साहजिकच ग्राहकांच्यात स्पर्धा होईल आणि किंमत होणार आहे 300. 300 रुपये किंमत झालेली आहे. 300 रुपये प्रति किलोला 3000 किलो मागणी, 3000 किलो पुरवठा, म्हणजे मागणी आणि पुरवठा समान झालेला आहे. आता आपण खालच्या बाजूने विचार करूया. 500 रुपये किलो प्रति किलो सफरचंदाची किंमत आहे, मागणी आहे 1000 किलो आणि पुरवठा मात्र झालेला आहे 5000 किलो. आता स्पर्धा कोणाच्यात होणार? विकणाऱ्यांच्यामध्ये, विक्रेत्यांच्यामध्ये स्पर्धा होईल. कारण 4000 किलो पुरवठा जास्त आलेला आहे म्हणजे किंमत पडणार. ती झाली 400 रुपये. 400 रुपये किंमत झालेली आहे, मागणी आहे 2000 किलोची, पुरवठा आहे 4000 किलो. याचा अर्थ पुरवठा आहे जास्त आणि मागणी आहे कमी. पुन्हा विक्रेत्यांच्यामध्ये स्पर्धा होईल आणि 300 किंमत होईल
3,000 पुरवठा, 3,000 मागणी पुरवठा होईल, म्हणजेच मागणी आणि पुरवठा समान होईल. म्हणजेच लक्षात घ्या की आपण वरतून इथे आलो तर 300 किंमत निश्चित झाली, मागणी पुरवठा समान झाला. इथे स्पर्धा झालेली आहे ग्राहकांच्या मध्ये, आणि इकडनं उलट्या बाजूने गेलो, इथे स्पर्धा झालेली आहे विक्रेत्यांच्या मध्ये, आणि मग 300 रुपये प्रति किलो ही किंमत निश्चित झालेली आहे. आता या मागणी आणि पुरवठ्याच्या कोष्टकावरून आपण आता वक्र काढणार आहोत. पहा, वस्तूची मागणी आणि पुरवठ्याचा वक्र. आता या आकृतीमध्ये मागणीचा पण वक्र आहे आणि पुरवठ्याचा पण वक्र आहे. पहा, गुणाकाराचं चिन्ह, फुलीचं चिन्ह असलेला हा वक्र आहे. इथे अ आणि क्ष अक्षावर घेतलेली, मी खुणा करून ठेवते, इथे अ आणि क्ष अक्षावर घेतलेले आहे मागणी पुरवठा. इथे अ आणि य अक्षावर घेतलेली आहे किंमत, असा नोंद करून घेतलेली आहे. आणि किंमत घेतलेली आहे 100, 200, 100, 200, 300, 400, 500. आणि इथे प्रमाण मागणी पुरवठ्याचं एकत्रच घेतलेलं आहे 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000. आता आपण प्रथम मागणीचा वक्र काढूया. मागणी 100 रुपये किंमत असताना मागणी 5000 किलोची आहे. इथे हा बिंदू येईल, हां, याप्रमाणे. आणि तो 200, 300, 400, 500 असंच होतंय. 500 किंमत असताना इथे 1000 मागणी, आणि मग हा डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा म पुरवठा वक्र बनला. त्याचप्रमाणे पुरवठा 100 रुपये किंमत आहे, 1000 किलोचा पुरवठा आहे. याप्रमाणे 500 रुपये किमतीला 5000 किलोचा पुरवठा होतो, आणि प हा वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत जातो. आणि दोन्हींचा जो समतोल बिंदू आहे त्याला स बिंदू म्हणतात. तो समतोल बिंदू असं दर्शवतो की 300 रुपये किंमत समान झालेली आहे. आले लक्षामध्ये? म्हणजेच स हा समतोल बिंदूपाशी कात्रीच्या पात्याप्रमाणे आंतरक्रिया झालेली आहे मागणी आणि पुरवठ्यामध्ये, आणि 300 रुपये ही किंमत निश्चित झालेली आहे. लक्षात आले? अशा प्रकारे आकृती काढावी लागेल तक्त्यावरून. परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करून समतोल किंमत कशी निश्चित होते. 8 गुणांचा प्रश्न असेल, 4-4 गुणांच्या विभागणीने येईल. म्हणजे हा मोठा प्रश्न म्हणून याची तयारी करा. सातत्याने बोर्ड परीक्षेला हा प्रश्न येत असतोच. किंवा असा तक्ता दिला जाईल, मागणी पुरवठा कोष्टक दिलं जाईल या प्रकारचं, आणि आकृती काढायला सांगितली जाईल. किंवा यातले काही चौकोन रिकामे ठेवले जातील, असे इथले कुठले तरी, आणि मग ते भरावे लागतील तुम्हाला. अशा प्रकारे यावर प्रश्न येऊ शकतात. थँक्यू. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जसा तुम्हाला हा विषय उपयोगी ठरतोय तसं या लिंक्स तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना अर्थशास्त्र विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवू शकता. तसेच अभ्यासाला एक नियोजनपूर्वक सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.